तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गातल्या 8 डेपोंपैकी कुडाळ, सावंतवाडी वगळता इतर डेपोंमधली बस सेवा ही सकाळच्या सत्रामध्ये काही प्रमाणामध्ये सुरू आहे। तर काय नेमकी या ठिकाणी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गमधले प्रतिनिधी उमेश परब यांनी। काय सांगाल, आपण धरणे आंदोलन करताय, काय आपल्या मागण्या आहेत? नमस्कार। 7 ऑगस्टला जी मीटिंग लावलेली होती मुख्यमंत्री साहेबांसोबत आमच्या विविध आर्थिक प्रश्नांसंदर्भात, त्या मीटिंगला मुख्यमंत्री साहेबांनी 20 ऑगस्ट ही तारीख दिलेली होती, अंतिम तारीख दिलेली होती की तुम्ही त्या दिवशी आपण अंतिम निर्णय घेऊया तुमच्या विविध आर्थिक मागण्यांवर। पण त्यांनी मीटिंग घेतली नाहीये। जवळपास 3-4 डेपो हे 100% बंद झालेले आहेत। बाकीचे जे 3-4 डेपो राहिलेत ते 50%च्या वरती बंद आहे। हळूहळू दुपारपर्यंत सगळे डेपो बंद होतील। आता गणेशोत्सव आहे आणि त्याच्याच अगदी तोंडावर आपण हा संप पुकारलेला आहे, आंदोलन पुकारलेलं आहे। ही लालपरी जीवनवाहिनी आहे। काय वाटतं, जनतेचे हाल होते त्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर आम्ही ही जनतेची सेवा करण्यासाठीच इथे उपस्थित झालेलो आहे, नोकरीला लागलेलो आहे। त्यामुळे आमची अशी अजिबात इच्छा नाही की जनतेचे हाल व्हावेत, परंतु तुमच्या माध्यमातून सरकारला माझी एकच विनंती आहे, या कृती समितीच्या माध्यमातून, की आम्हाला चर्चेसाठी अजूनही त्यांनी चर्चेसाठी बोलवावं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि जनतेचे होणारे हाल थांबवावे। नक्कीच जे येणारे चाकरमानी आहेत त्यांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।